नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲग्रिकॉस अड्डा 365 च्या ऑफिशियल YouTube प्लॅटफॉर्म वरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहेत हॉर्टिकल्चर प्रॅक्टिसेस ज्या आपल्या बाकी होत्या मागच्या व्हिडिओमध्ये. तर आपण लेक्चरला स्टार्ट करूया, पण त्याच्या पहिले एक आपुलकीचा प्रश्न. अभ्यास करताय ना मित्रांनो? करायलाच पाहिजे. तर हातामध्ये एक पेन घ्या, एक नोटबुक घ्या आणि जे महत्त्वाचे पॉइंट आहेत ते नोट डाऊन करा, म्हणजे रिव्हिजनला तुम्हाला सोपं जाईल. तर बघूया वन बाय वन महत्त्वाच्या हॉर्टिकल्चरल प्रॅक्टिसेस. तर पहिली हॉर्टिकल्चर प्रॅक्टिस आहे डिनॅवलिंग. डिनॅवलिंग ही एक स्पेशल प्रॅक्टिस आहे जी फक्त बनाना क्रॉप मध्येच केली जाते. तर डिनॅवलिंग म्हणजे काय? द ऑपरेशन ऑफ रिमूव्हल ऑफ मेल बर्ड इन बनाना इज कॉल्ड डिनॅवलिंग. मेल बर्ड, जे काय मेल बर्ड इमर्ज होतं बनाना प्लांट मध्ये, तर ते रिमूव्ह करायचं असतं. तर हे मेल बर्ड हे आपल्याला आफ्टर फर्टिलायझेशन रिमूव्ह करायचं असतं मित्रांनो. फर्टिलायझेशनच्या पहिले जर आता तुमच्याकडे बनाना क्रॉप आहे आणि इथे तुम्हाला मेलबर्ड दिसलं तर लगेच कट करून नाही टाकायचंय. ज्यावेळेस आपलं प्रोडक्शन रेडी असेल त्यावेळेस आपल्याला ते मेलबर्ड असं कट करायचं इथून. तर मग त्यानं काय होतंय, आपले प्रोडक्शन क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही मध्ये वाढ होते. बघूया पुढचा पॉइंट काय. डिनॅवलिंग हेल्प्स इन फ्रूट डेव्हलपमेंट अँड इन्क्रीज बंच वेट. जे काय आपल्या फ्रूटचं प्रोडक्शनचं बंच वेट आहे ते बंच वेट इन्क्रीज करायला ही प्रॅक्टिस काय करते, मदत करते. बघूया पुढची प्रॅक्टिस. टॉपिंग. टॉपिंग म्हणजे काय? रिमूव्हल ऑफ अपायकल बड टू गिव्ह प्रेफरन्स टू लॅटरल ब्रँचेस. टॉपिंग म्हणजे असं वेगळं काय नसतं मित्रांनो. आता सपोज हे आपलं एक प्लांट आहे, तर प्लांटच्या या शूट मध्ये ऑक्सिजन सिंथेसिस होत असतं. तर ऑक्सिजनचा एक प्रायमरी कॅरेक्टर आहे किंवा ऑक्सिजनचा एक प्रिन्सिपल आहे की तो काय करत असतो, शूट ग्रोथला इम्पॉर्टन्स देत असतो. तर जेवढं जास्त ऑक्सिजन सिंथेसिस होईल तेवढे आपल्या झाडाची ग्रोथ होत जाणार. आणि मग अपायकल डॉमिनन्स ते दिसून येतो. लॅटरल ब्रँचेसला ते काय करत नाही, सपोर्ट करत नाही. ऑक्सिजन सिंथेसिस लॅटरल ब्रँचेसला सपोर्ट नाही करत. मग लॅटरल ब्रँचेस जर इमर्ज नाही झाल्या तर आपल्या प्रोडक्शन मध्ये कमी येऊ शकते. तर त्याच्यामुळं टॉपिंग आपण क्रॉप मध्ये करतो. टॉपिंग मग काय करतो आपण, हे आपलं शूट आहे, इथे ऑक्सिजन सिंथेसिस होतंय, हे शूट असंच वरती 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 ग्रो होत चाललंय, तर आपण काय करतो, इथून याला कट करून टाकतो. तर मग त्यावेळेस जे काय फूड आहे, जे काय लाईट आहे, त्या लॅटरल ब्रांचेस यूज करतात आणि मग आपल्या प्रोडक्शन मध्ये ग्रोथ होते, आपल्या प्रोडक्शन मध्ये वाढ होते. त्याच्यामुळे ही प्रॅक्टिस केली जाते. टॉपिंग प्रॅक्टिस कॉटन मध्ये केली जाते, कॅस्टर मध्ये केली जाते. त्यामध्ये कॉटन मध्ये आपल्या बॉल्सचं प्रोडक्शन जास्त होतं आणि आपल्या प्रोडक्शन मध्ये वाढ होते. बघूया पुढची प्रॅक्टिस कोणती. तर पुढची प्रॅक्टिस आहे पिंचिंग. पिंचिंग रेफर्स टू ब्रेकिंग आउट टिप ऑफ बडिंग अँड एनकरेजिंग ग्रोथ ऑफ साइड शूट. पिंचिंग म्हणजे काय, सेम प्रॅक्टिस आहे जे आपण टॉपिंग मध्ये केलं तेच आपल्याला तीच ऍक्शन करायची, पण हे कशासोबत करायचे, फ्लावर्स क्रॉप मध्ये करायचे. याला आपण लूज फ्लावर्स म्हणतो. बघा लूज फ्लावर्स. लूज फ्लावर्स कोणते, कार्नेशन आहे, नंतर मेरीगोल्ड आहे. तर या फ्लावर्स क्रॉप मध्ये आपण पिंचिंग करतो. पिंचिंग करतो म्हणजे काय करतो, जी काय टिप बड आहे ती बड आपण काय करतो, कट करून टाकतो. त्याच्यामुळे साईडच्या ज्या काही ब्रांचेस आहेत त्यांना न्यूट्रिशन मिळतं. अपायकल डॉमिनन्स आपण इथे रोखतो आणि मग आपल्या प्रोडक्शन मध्ये इन्क्रीज होते. म्हणून पिंचिंग ही प्रॅक्टिस केली जाते लूज फ्लावर्स मध्ये. ठीक आहे, बघूया पुढची प्रॅक्टिस कोणती आहे. डिसबडिंग. डिसबडिंग, रिमूव्हल ऑफ अनडिझायरेबल बर्ड्स इज नोन ॲज डिसबडिंग. जे आपल्याला अनडिझायरेबल बर्ड्स आहेत, ज्या बर्ड्स आपल्या कामाच्या नाही आहेत त्या रिमूव्ह करणे, त्याला काय म्हणायचं, डिसबडिंग म्हणायचं. किपिंग ओनली द सेंट्रल बर्ड अँड रिमूव्ह ऑफ अदर कॉज डेव्हलपमेंट ऑफ क्वालिटी ब्लूम. रोजच्या कंडिशन मध्ये आपण रोज फ्लावर मध्ये हे डिसबडिंग करतो. जनरली सगळे फार्मर्स यामध्ये करतात. आपल्याला रोज क्वालिटी इन्क्रीज करायची, फ्लावरची क्वालिटी इन्क्रीज करायची. रोज आपण एक्सपोर्ट करतो, तर एक्सपोर्ट क्वालिटी मटेरियल काढण्यासाठी, एक्सपोर्ट क्वालिटी प्रोडक्शन काढण्यासाठी आपण डिसबडिंग करत असतो जनरली रोज मध्ये. तर काय होतं, आता हे रूट्स आहेत सपोज, तर रूट्स मधून जे काही न्यूट्रिएंट्स येणार आहेत ते वरती आल्यानंतर आता हे 3 बड आहेत, तर मग हे न्यूट्रिएंट्स
3 भागामध्ये विभागले जाणार आहेत आणि मग प्रत्येकाला थोडे थोडे न्यूट्रिएंट्स मिळणार आहेत. जर आपण या बर्ड्स कट केल्या, या 2 बर्ड्स कट केल्या, डिसबडिंग केली, तर काय होणार आहे, जे काही रूट्स न्यूट्रिएंट्स ऍब्सॉर्ब करणार आहेत ते सगळे न्यूट्रिएंट्स हे एकाच फ्लावरला जाणार आहेत आणि मग याची क्वालिटी इन्क्रीज होणार आहे, याचा डिसीज रेजिस्टन्स इन्क्रीज होणार आहे, पेस्ट रेजिस्टन्स इन्क्रीज होणार आहे. तर असा फायदा होणार आहे आपल्याला. म्हणून ही डिसबडिंग आपण रोज जनरली कट फ्लावर मध्ये, कट फ्लावर जे काय असतात म्हणजे ज्या फ्लावर्सला दांडी असते, अशी दांडी असते आणि इथे वरती असं फ्लावर असतं, तर जे कट्स फ्लावर आहेत त्यामध्ये आपण डिसबडिंग ही प्रॅक्टिस करत असतो. मग रोज आणि क्रायसॅन्थेमम या प्लांट्स मध्ये, या फ्लावर्स मध्ये आपण काय करत असतो, डिसबडिंग करत असतो. ठीक आहे, बघूया पुढचं क्रॉप कोणतं, प्रॅक्टिस कोणती. बघूया आपण पुढची प्रॅक्टिस, स्कूपिंग, रिमूव्हल ऑफ सेंट्रल पोर्शन ऑफ कर्ड. बघा याला आपण कर्ड बोलतो. जनरली आपण ज्या वेळेस कॉलीफ्लॉवरला बघतो त्यावेळेस असं बघतो. आपण कॉलीफ्लॉवरला असं कधीच बघितलं नाही आजपर्यंत, पण हा पण कॉलीफ्लॉवरच आहे. जनरली कॉलीफ्लॉवर असा असतो, पण ज्यावेळेस आपण हा कर्ड रिमूव्ह करतो फॉर इझियर इनिशिएशन ऑफ फ्लावर स्टॉक. फ्लावर स्टॉक आपल्याला जर आणायचे असतील, आपल्याला सीड प्रोडक्शनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न जर कॉलीफ्लॉवर घ्यायचं असेल तर आपण काय करतो, हा कर्ड रिमूव्ह करून टाकतो. मग आपल्याला नंतर हा सीन तयार होतो, हे असं दिसतं आपल्याला, हे फ्लावर आले बघा. मग याच्यानंतर आपण काय करतो, याच्यापासून सीड प्रोडक्शन घेतो. तर त्याच्यासाठी आपण कॉलीफ्लॉवर मध्ये स्कूपिंग ही प्रॅक्टिस करत असतो. स्कूपिंग म्हणजे काय, थोडक्यात रिमूव्हल ऑफ सेंट्रल पोर्शन ऑफ कर्ड. हा जे काय सेंट्रल पोर्शन आहे कर्डचा तो रिमूव्ह करणे म्हणजेच काय, स्कूपिंग. ठीक आहे, बघू आपण पुढची प्रॅक्टिस. ओके, तर टिपिंग. आता टिपिंग म्हणजे सेमच आहे. जसं आपण मगाशी बघितलं, एक शूट आहे, याच्या शूटच्या वरती ऑक्सिजन सिंथेसिस होत आहे. ऑक्सिजन काय करत आहे, शूट इमर्जन्सला किंवा शूट ग्रोथला प्रमोट करत आहे आणि मग अपायकल डॉमिनन्स होऊन लॉजिंग होते किंवा आपल्या प्रोडक्शन वरती त्याचा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो. म्हणून आपण काय करतो, इथून कट करून टाकतो आणि मग आपल्या लॅटरल ब्रँचेसला आपण काय करतो, प्रोत्साहन देतो वाढायला आणि आपलं प्रोडक्शन इन्क्रीज होतं. तर प्रॅक्टिस सेम आहे मित्रांनो. थोडक्यात मी सगळंच सांगतो तुम्हाला. आता प्रिन्सिपल सगळ्यांचा सेम आहे. जर आपण हीच प्रॅक्टिस, हीच ऍक्शन आपण जर लूज फ्लावर मध्ये केली, लूज फ्लावर मध्ये केली तर त्याला आपण काय म्हणतो, पिंचिंग म्हणतो. आताच बघितलं आपण. जर हीच प्रॅक्टिस, सेम ऍक्शन जर आपण मस्टार्ड वरती केली किंवा टी वरती केली तर आपण त्याला काय म्हणतो, टिपिंग म्हणतो. जर आपण हीच कॉटन सोबत केलं किंवा टोबॅको सोबत केलं तर त्याला आपण काय म्हणतो, टॉपिंग म्हणतो. हे लिहून घ्या. जर हीच प्रॅक्टिस आपण ग्राम मध्ये केली तर आपण काय म्हणतो, निकिंग म्हणतो. फॉडर क्रॉप सोबत जर करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, लुपिंग म्हणतो. तर प्रिन्सिपल सेम आहे, ऍक्टिव्हिटी पण सेम आहे. आपण काय करतोय, इथून कट करतोय, अपायकल डॉमिनन्स रोखतोय. फक्त ज्या काही टर्म्स आहेत त्या क्रॉप नुसार चेंज झाल्यात. लूज फ्लावर मध्ये आपण करतोय तर त्याला पिंचिंग म्हणायचं, मस्टार्ड मध्ये करतोय किंवा टी मध्ये करतोय तर त्याला टिपिंग म्हणायचं, कॉटन किंवा टोबॅको मध्ये करतोय तर त्याला टॉपिंग म्हणायचं, ग्राम मध्ये करतोय तर त्याला निकिंग म्हणायचं आणि फॉडर क्रॉप मध्ये जर करतोय तर त्याला आपण काय म्हणायचं, लुपिंग म्हणायचं. ठीक आहे, चला पुढे बघूया कोणती प्रॅक्टिस दिली आहे त्याने. तर बघूया स्टेकिंग. स्टेकिंग प्रोव्हाइड्स सपोर्ट टू हेल्प कीप प्लांट्स ऑफ द ग्राउंड while assisting in their upward growth habit. टोमॅटो किंवा सिट्रस हे असे प्लांट असतात मित्रांनो ज्यांना फक्त अपवर्ड ग्रोथची सवय असते. हे फक्त सरळच वाढतात, पण ज्या वेळेस त्यांना फ्रूट एमर्जन्स होतं त्यावेळेस यांच्यामध्ये लॉजिंगची दाट शक्यता असते आणि लॉजिंग मुळे आपल्या फ्रूटच्या क्वालिटीवरती इफेक्ट पडू शकतो.
तर त्याच्यामुळे आपण काय करत असतो, त्यांना एक सिंपल भाषेत म्हणायचं झालं तर त्यांना एक आधार देत असतो, एका स्टिकनं आधार देत असतो. इथे दिसतंय बघा, हे बांबूच्या काट्यांनी आपण त्यांना काय दिलाय, आधार दिलाय. तर त्याच्यामुळे त्यांची लॉजिंग होत नाही. तर सिम्पली आपण त्यांना आधार देतो, त्याला काय म्हणायचं, स्टॉपिंग म्हणायचं. आणखीन एक कन्सेप्ट आहे बघा, प्रॉपिंग म्हणून. तर तुम्ही म्हणाल प्रॉपिंग मध्ये पण आपण झाडांना आधारच देतो ना, तिथे पण आपण लॉजिंग रोखण्यासाठी आधार देतो आणि मग इथे पण आधार देतोय. मग स्टॉपिंग आणि प्रॉपिंग याच्यामध्ये फरक काय? तर प्रॉपिंग म्हणजे काय असतं, प्रॉपिंग आपण जनरली कशामध्ये करतो, शुगर केन मध्ये करतो. मग प्रॉपिंग म्हणजे काय असतं, असे शुगर केन असतात आणि मग या सगळ्या शुगर केन्सला मिळून आपण काय करत असतो, बांधत असतो आणि मग त्यांना एकमेकाचा आधार मिळत असतो. तर स्टेकिंग म्हणजे काय असतं, इंडिव्हिज्युअल एका प्लांटला आपण आधार देतोय तर त्याला काय म्हणायचं, स्टेकिंग म्हणायचं. आणि सगळ्यांना मिळून, सगळ्या प्लांट्सला मिळून एक आधार देतोय तर त्याला काय म्हणायचं, प्रॉपिंग म्हणायचं. तर हा एक बेसिक डिफरन्स आहे स्टेकिंग आणि प्रॉपिंग मधला. इन केस ऑफ शुगर केन अँड बनाना आपण प्रॉपिंग करतो आणि स्टेकिंग करतो आपण टोमॅटो किंवा सिट्रस मध्ये. तर हा एक बेसिक डिफरन्स आहे प्रॉपिंग आणि स्टेकिंग मधला. तर स्टेकिंग करताय तर तुम्ही इंडिव्हिज्युअल प्लांटला आधार देताय आणि प्रॉपिंग करताय तर सगळ्या प्लांट्सला मिळून तुम्ही त्याला आधार देताय. ठीक आहे. पुढचं ऑपरेशन आहे अर्थिंग अप. अर्थिंग अप म्हणजे काय, हिलिंग और अर्थिंग अप और रिजिंग, दोन तीन शब्द आहेत त्याला. हिलिंग, अर्थिंग अप और रिजिंग इज द टेक्निक इन एग्रीकल्चर अँड हॉर्टिकल्चर ऑफ पिलिंग सॉइल ऑफ ग्राउंड अँड बेस ऑफ प्लांट. इथे दिसतंय बघा याच्यामध्ये. तर जनरली हे कसं असेल, हे असं लेवल मध्ये असेल, ही सगळी माती इथे असेल मध्ये. तर आपण काय करतो, प्लांटला सपोर्ट देण्यासाठी इथली जी काही माती आहे ती अशी इकडे इकडे लावून त्याला सपोर्ट देतो, त्यालाच काय म्हणायचं, अर्थिंग अप म्हणायचं. इट कॅन बी डन बाय हँड, हे आपण हाताने पण करू शकतो. युजली आपण हो पण यूज करू शकतो. इथे तुम्हाला इन्स्ट्रुमेंट दिसेल बघा, हे इन्स्ट्रुमेंट यूज करून ते काय करतात, इथली माती काढून इथे लावतात या प्लांटला सपोर्ट म्हणून, याच्या खोडाला सपोर्ट म्हणून. लॉजिंग होऊ नये म्हणून आपण अर्थिंग अप करत असतो. तर ह्या क्रॉप मध्ये आपण इथली माती काढून याच्या खोडाला सपोर्ट देतोय. आपण ही प्रॅक्टिस, अर्थिंग अप ही प्रॅक्टिस हाताने पण करू शकतो किंवा होने पण करू शकतो. या इथे बघू शकता तुम्ही, इथे इन्स्ट्रुमेंट दिले बघा त्यांनी, हो याचा यूज करून पण आपण करू शकतो. म्हणजे इथली माती काढून आपल्याला इथे टाकायची, याच्या खोडाला सपोर्ट करायचा, लॉजिंग होऊ नये म्हणून. किंवा ऑर विथ पॉवर्ड मशिनरी, जे काय आजकाल शुगर केन मध्ये आपण यूज करतो, पॉवर्ड मशीन, हे ट्रॅक्टरचा यूज करतो त्याला. एक असं शुगर केन क्रॉप आहे, तर याच्यामध्ये जी काही माती आहे ती आपण काय करतो, याच्या खोडाला सपोर्ट लावतो. तर आपण आजकाल ही प्रॅक्टिस, अर्थिंग अप ही प्रॅक्टिस मशिनरी पण करतो, ट्रॅक्टरचा यूज करतो याच्यामध्ये. तर ठीक आहे, बघूया आपण आता पुढची प्रॅक्टिस. मिटॉकिंग. मिटॉकिंग ही पण प्रॅक्टिस रिलेटेड टू द बनाना प्लांट, बनाना क्रॉप ओनली आहे. ही प्रॅक्टिस फक्त बनाना मध्येच केली जाते. तर याच्यामध्ये काय केलं जातं, इट इज अ प्रोसेस ऑफ कटिंग द स्टेम आफ्टर हार्वेस्टिंग बंच. तर बनाना प्लांटच्या केस मध्ये कसं आहे मित्रांनो, हे बनाना ट्री आलं तर मग हे एकदाच प्रोडक्शन देतं. इथं सपोज एक बनाना प्रोडक्शन आलं आपलं, तर हे त्याच्या आयुष्यामध्ये एकदाच प्रोडक्शन देतं. जर आपण हे बनाना काढून घेतला, हे प्रोडक्शन एकदा काढून घेतलं तर मग हे प्लांट आपल्यासाठी काहीच कामाचं राहत नाही. तर मग आपण काय करतो, त्याला कट करतो. स्टेम आपण काय करतो, कट करून टाकतो. इथे दिसतंय स्टेम कट करून टाकलंय आणि मग हा सकर नंतर ग्रोथ होऊन आता हा प्रोडक्शन देणार आहे. इथं आपण कट करून टाकलंय. तर याच्यामध्ये आपण 20 to 60 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स ठेवून, ग्राउंड पासून 20 to 60 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स ठेवून आपण ते कट करत असतो आणि असंच ठेवत असतो. तर असं का ठेवतोय, तर यामधले आता हे पहिले प्रोडक्शन प्लांट होतं, इथला आपण काय केलंय, बंच काढून नेलाय. तर मग इथले न्यूट्रिएंट्स जे आहेत ते परत सॉइल मध्ये डिपॉझिट होतात आणि मग हे सकर्स ते न्यूट्रिएंट्स नंतर आणखीन यूज करतात यांच्या ग्रोथ साठी, प्रोडक्शन साठी. म्हणून आपण ते काय करत असतो, 20 to 60 सेंटीमीटर वरतून ते कट करून ठेवत असतो. जनरली आजकालच्या ज्या कमर्शियल व्हरायटीज आहेत, बनानाच्या कमर्शियल व्हरायटी आहेत, त्या आजकाल आपण फक्त 20 सेंटीमीटर एवढंच डिस्टन्स वरून ते काय करतोय, कट करून ठेवतोय. तर मिटॉकिंग ही प्रोसेस काय, इट इज अ प्रोसेस ऑफ कटिंग द स्टेम. हे जे स्टेम आहे ते आपण कट करतो 20 to 60 सेंटीमीटर वरून आफ्टर हार्वेस्टिंग,
ऑफ बंच, त्याला काय म्हणायचं, मिडटॉकिंग म्हणायचं. मिडटॉकिंग हे पण फक्त बनाना क्रॉप मध्येच केली जाते, रिलेटेड टू द बनाना क्रॉप ओनली. ठीक आहे, बघूया पुढची प्रॅक्टिस कोणती, पोलार्डिंग. तर पोलार्डिंग म्हणजे काय असतं, पोलार्डिंग इज अ प्रूनिंग सिस्टीम इन्व्हॉल्विंग द रिमूव्हल ऑफ अप्पर ब्रांचेस. पोलार्डिंग म्हणजे काय, थोडक्यात प्रूनिंगच आहे. तर पोलार्डिंग मुळे काय होतं, इथे दिसतंय बघा, आपल्याला जर एखाद्या झाडाची ब्रांचिंग इन्क्रीज करायची तर त्यामध्ये आपण काय करतो, पोलार्डिंग करतो. त्यामध्ये आपण काय करतो, रिमूव्हल ऑफ अप्पर ब्रांचेस, हे अप्पर ब्रांचेस ज्या काय ते आपण रिमूव्ह केले, विच प्रमोट्स द ग्रोथ ऑफ डेन्स हेड ऑफ फॉलिएज अँड ब्रांचेस. तर याच्यामुळे काय होतं, नंतर जास्त इमर्जन्स, एक डेन्स हेड भेटतं आपल्याला, डेन्स हेड तर आपल्याला प्लांटचं, आणि मग आपल्याला एखाद्या प्लांटचं डेन्स हेड किंवा ब्रांचिंग जर इन्क्रीज करायची असेल तर ही प्रॅक्टिस आपण करतो. इथे दिलंय बघा, डायग्राम मध्ये दिसतंय तुम्हाला, इथे एवढं ब्रांचिंग आहे, आपण ते कट केलं आणि नंतर याच्यापेक्षा डेन्स ब्रांचिंग आली, एक डेन्स शूट आपल्याला दिसतंय, इथे इथे पण दिसतंय तुम्हाला या पिक्चर मध्ये, इथे आपण त्याची पोलार्डिंग केली आणि मग नंतर तुम्हाला एक डेन्स ट्री तुम्हाला भेटलं. तर ही प्रॅक्टिस आपण डेन्स हेड भेटण्यासाठी क्रॉप मध्ये करतो. ठीक आहे, तर बघूया पुढची प्रॅक्टिस, रटुनिंग. Ratoning is an ancient method of propagation in which subterranean birds on the stubble, a part of plant left underground after the harvesting. रटोनिंग म्हणजे काय असतं मित्रांनो, सपोज एक क्रॉप, या फील्ड मध्ये एक क्रॉप आपण घेतलं आणि ते कट केलं, तर आपण ते मुळासकट उकडून काढत नाही, त्याचे जे स्टेम आहेत ते आपण तसेच ठेवतो आणि मग त्याच्यावरचे जे बड आहेत ते बड, सिडोस्टेरेनियन बर्ड्स जे आहेत ते नंतर इमर्ज होतात. म्हणजे आपण याला फर्टिलायझर्स, मॅन्युअर्स किंवा वॉटर ऍप्लिकेशन नंतर अप्लाय करतो आणि मग त्या बर्ड्स इमर्ज होतात आणि त्याच्यापासून आपण नंतर प्रोडक्शन घेतो. त्याच फील्डवरती आपण डबल प्रोडक्शन घेतो, त्याला काय म्हणतात, रटोनिंग म्हणतात. तर काय, गिव्ह राईज टू अ न्यू क्रॉप स्टँड विच इज युजली रेफर्ड टू ॲज अ रटोनिंग. त्याला काय म्हणतात, रटोन क्रॉप म्हणतात किंवा स्टबल क्रॉप म्हणतात. तर अपोजिट टू द प्लांट क्रॉप विच इज रेज्ड फ्रॉम सीड ऑर सीडलिंग. सीड किंवा सीडलिंग पासून जे काय आपण प्रोडक्शन घेतो, सीड किंवा सीडलिंग जे काय आपण जमिनीमध्ये लावून प्रोडक्शन घेतो, तर त्याच्या नेमकं विरुद्ध आहे, आपण लावत नाही. आपण काय करतो, पहिलं क्रॉप फक्त हार्वेस्ट करतो आणि ज्या एमर्जिंग बर्ड आहेत त्यांना आपण सपोर्ट करतो, त्यांना फर्टिलायझर, वॉटर, मिनरल्स प्रोव्हाइड करतो आणि त्यांच्यापासून आपण काय करतो, न्यू प्रोडक्शन घेतो त्याच फील्डवरती. त्याला काय म्हणायचं, रटोन म्हणायचं. रटोन क्रॉप आपण कशामध्ये घेतो, राईस मध्ये पण घेतो, तूर मध्ये पण घेतो, त्याच्यानंतर शुगर केन मध्ये पण घेतो. शुगर केन हे तर फेमस क्रॉप आहे रटोनिंग मध्ये. आपण एकदा शुगर केन लावलं तर 2 ते 3 तरी रटोन क्रॉप घेतोच, म्हणजे 2-3 वर्ष आपण त्याच फील्ड वरती शुगर केन पासून काय करत असतो, प्रोडक्शन घेत असतो. तर राईस, तूर किंवा शुगर केन या क्रॉप मध्ये आपण रटोनिंग ही प्रॅक्टिस करत असतो. बघूया पुढची प्रॅक्टिस कोणती, बेंडिंग. बेंडिंग, the effect of apical dominance of the growing shoot is removed and oxygen during translocation actives the dormant bud. एक डायग्राम काढून सांगतो मित्रांनो. सपोज हे आपलं ट्री आहे, असं हे आपलं झाड आहे, इथे टिप वरती काय होतंय, ऑक्सिजन सिंथेसिस होतंय. ऑक्सिजन सिंथेसिस होतंय तर ते काय करत असतं, अपायकल डॉमिनन्सला मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रमोट करत असतं. तर हे अपायकल डॉमिनन्स प्रमोट होऊन नंतर काय होतं, हे अशा लॅटरल ब्रांचेस आहेत आपल्या सपोज. तर बेंडिंग ही प्रॅक्टिस जनरली गावामध्ये केली जाते. का केली जाते, आता सपोज हे आपलं असं लॅटरल ब्रांचेस आहे, इथे आपले लीव्हज आहेत, तर इकडून सनलाइट येणार आहे, ही जी सनलाइट येणार आहे ती या ब्रांचला मिळेल पण या ब्रांचला नाही मिळणार. जर आपण बेंडिंग ही प्रॅक्टिस केली तर त्यामध्ये ही सनलाइट या ब्रांच वरती पडते, आपलं फोटोसिंथेसिस वाढतं. जे काय आपण फ्रूट तयार करतोय, जर आपल्या ब्रांचेस अशा असतील, जे काय फोटोसिंथेसिस मध्ये इथं फूड तयार होतंय, ते फूड काय होऊ शकतं, या फोलेम मधून असं खाली जाऊ शकतं ग्रॅव्हिटेशनल इफेक्ट म्हणून. पण जर तुम्ही बेंडिंग करताय, इथे जे काय फूड तयार होतंय ते फूड हे इकडे रिटर्न जाऊच नाही शकत. काय होतं, इथे जे काय फ्लावर्स आहेत, इथे जे काय फ्रुट्स आहेत, त्याच्यामध्ये हे जे काय
फोटोसिंथेसिसनं फूड तयार केलं ते याच्यामध्ये इथे साचून राहतं. मग आपली फूड क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्हीमध्ये पण इन्क्रीज होतो. जनरली बेंडिंग ही प्रॅक्टिस आपण कशासाठी करतो? सीएन रेशो इन्क्रीज करण्यासाठी करतो. तर सीएन रेशो आपण बेंडिंग प्रॅक्टिस न करतो, हे फूड आपण इकडे वाया न जाऊ देता आपल्या फ्लावर मध्ये किंवा फ्रूट मध्ये त्याला स्टोअर करतो आणि त्यामुळे आपल्या फ्लावरची आणि फ्रूटची दोन्हीची क्वालिटी इन्क्रीज होते. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांकडून केली जाते गावा या पिकामध्ये. दिस इज युजली प्रॅक्टिस्ड विथ लोकल गावा व्हरायटी. ज्या काय लोकल गावा व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिस केली जाते विथ द महाराष्ट्रीयन स्टेट सिंपल टेक्निक ऑफ क्रॉप रेग्युलेशन इन गावा. गावामध्ये ही बेंडिंग प्रॅक्टिस आपण करत असतो. त्याच्यानंतर काय येतंय? ग्रेडलिंग. ग्रेडलिंग इज द रिमूव्हल ऑफ अ स्ट्रिप ऑफ बार्क अराउंड द एंटायर म्हणते बघा, एंटायर सर्कम्फरन्स ऑफ अ ट्री और वुडी श्रब. इथे बघा दिलंय अराउंड द एंटायर सर्कम्फरन्स. आपण फिग मध्ये एक प्रॅक्टिस करतो बघा, फिग नॉचिंग म्हणून. तर मग आपलं हे बड आहे, तर त्याच्यामध्ये आपण काय करतो, इथे बड आहे सपोज, तर इथे एक नॉच घेतो. किती घेतो? ती 1/3 घेतो. जेवढा हा सर्कम्फरन्स आहे याच्या 1/3 घेतो. पण ग्रेडलिंग मध्ये असं नाहीये, 1/3 पार्ट नाहीये. आपण काय करतोय, एंटायर सर्कम्फरन्स ऑफ द ट्री, एंटायर सर्कम्फरन्स याच्या पलीकडून पण आपण हे काय केले, कट केले. तर असं आपण का करतो? जनरली सीएन रेशो इन्क्रीज करण्यासाठी आपण करतो. म्हणजे सपोज हे आपलं प्लांट आहे, इकडे एक दाखवतो, हा हे प्लांट आहे. तर याच्यामध्ये या ब्रांचेस आहेत, तर हे आपलं खोड आहे. तर याच्यामध्ये स्ट्रक्चर कसं असतं आपल्याला माहिती आहे. हे साईडला जे असतात त्या काय असतात, फोलेम असतात. आणि हे मध्ये जे असतं ते काय असतं, झायलेम असतं. फोलेम काय करत असतात, फूड कॅरी करत असतात, फूड ट्रान्सलोकेशन करत असतात. आणि झायलम काय करत असतात, वॉटर ट्रान्सपोर्ट करत असतात. आणि फोलेम फूड ट्रान्सपोर्ट करत असतात. तर मग आपण थोडक्यात काय करतोय, स्ट्रिप ऑफ बार्क अराउंड एंटायर सर्कम्फरन्स हे रिमूव्ह करतोय. म्हणजे थोडक्यात आपण काय करतोय, फोलेम रिमूव्ह करतोय. मग आपण जर इथली फोलेम रिमूव्ह केली, असा जर आपण इथे कट दिला, तर इथे जे काय फोटोसिंथेसिस होतंय, इथे जे काय फूड तयार होतंय ते काय होत असतं, फोलेम कॅरी करत असतात इकडे रूटकडे. आपण रूटला पण ते फूड पाठवत असतो आणि मग आपल्या रूटची ग्रोथ होत असते. पण आपण काय करतोय, इथे कट करतोय. त्याच्यामुळे फोलेम हे फूड रूट पर्यंत नेऊच नाही शकत. त्याच्यामुळे हे फूड प्लांट काय करतं, आपल्या फ्लावर मध्ये किंवा आपल्या फ्रूट मध्ये स्टोअर करून ठेवतं. मग त्याच्यामुळे काय होतं, आपली फ्रूट क्वालिटी आणि फ्लावर क्वालिटी काय होते, इन्क्रीज होते. म्हणून ग्रेडलिंग ही प्रॅक्टिस आपण कोणत्या क्रॉप मध्ये करतो, ही प्रॅक्टिस आपण कुठे करत असतो, ग्रेप्स मध्ये करत असतो. ग्रेप्सची क्वालिटी इन्क्रीज करण्यासाठी आपण काय करत असतो, ही प्रॅक्टिस करत असतो. याच्यामुळे काय होतं, सीएन रेशो इन्क्रीज होतो. आणि सीएन रेशो वाढला तर आपल्या ग्रेप्सची स्वीटनेस इन्क्रीज होतो. आपल्या ग्रेप्सचा स्वीटनेस इन्क्रीज करण्यासाठी, बेरी साइज इन्क्रीज करण्यासाठी आपण ग्रेडलिंग ही प्रॅक्टिस ग्रेप्स मध्ये करत असतो. ठीक आहे, बघूया पुढची प्रॅक्टिस कोणती आहे. ग्राफ्टिंग. तर ग्राफ्टिंग म्हणजे काय असतं, इन्सर्शन ऑफ सायन इनटू द रूट स्टॉक टू प्रोड्यूस अ न्यू इंडिव्हिज्युअल इज नोन ॲज ग्राफ्टिंग. ग्राफ्टिंग एक सिंपल प्रॅक्टिस आहे. काय करत असतो याच्यामध्ये, हे जे असतं याला सायन म्हणतात आणि हे जे असतं याला आपण काय म्हणतो, रूट स्टॉक म्हणतो. तर इन्सर्शन ऑफ सायन इनटू द रूट स्टॉक, हे जे सायन आहे ते आपण इन्सर्शन करतो कशामध्ये, रूट स्टॉक मध्ये. आणि आपण काय करतो, नवीन इंडिव्हिज्युअल तयार करतो. तर त्याला काय म्हणतात, ग्राफ्टिंग म्हणतात. तर ग्राफ्टिंग मध्ये आपण काय करतो, डिफरंट टाइप ऑफ व्हरायटीज, मग ते फ्रूट असतील किंवा फ्लावर असतील, डिफरंट टाइप ऑफ व्हरायटीज एकाच ट्री मध्ये आणू शकतो. म्हणजे सपोज आता हा एक प्लांट आहे आणि ही एक त्याची काय दुसरी ब्रांच आहे. तर या ब्रांचला आपण ग्राफ्टिंग केली आहे. तर मग आपण आता सपोज हे मँगो ट्री आहे, तर मग याच्यामध्ये आपण या ब्रांचला आपण इथे केशर मँगो, इथे केशरचं जर आपण ग्राफ्टिंग केलं तर मग या ब्रांचला केशर येईल. आणि या ब्रांच जर बदामचे असेल तर मग याला बदाम येईल. तर मग हे असं करू शकतो आपण ग्राफ्टिंग मध्ये. ज्या व्हरायटीचा आपण सायन यूज केलाय
तो सायन पुढे ग्रोथ होत राहतो आणि मग त्याला त्याच व्हरायटीचे फ्रुट्स लागतात. ग्राफ्टिंग ही प्रॅक्टिस कशामध्ये करतो? मँगो मध्ये करतो, ऍपल मध्ये करतो. ग्राफ्टिंग मध्ये एक इंटरनेट वरती जाऊन तुम्ही सर्च करून बघा, ग्राफ्टिंग आयडियाज. असं सर्च करून बघा, तुम्हाला एक दिसून जाईल. ग्राफ्टिंग म्हणजे हे सायन्स मधला एक अजूब आहे. इथे दिसतंय बघा, ग्राफ्टिंग केलंय याला. तर एका साईडला वेगळ्या व्हरायटीचे ऍपल दिसत आहेत, दुसऱ्या साईडला वेगळ्या व्हरायटीचे ऍपल दिसत आहेत. इकडे रेड कलरचे ऍपल आहेत, तिकडे येलो कलरचे ऍपल आहेत. तर आपण काय करतो, एका व्हरायटीचा सायन ह्या दुसऱ्या व्हरायटीच्या रूट स्टॉकला कनेक्ट करतो आणि मग तो सायन ग्रोथ होत जाते त्याची आणि पुढे तो पण सायन प्रोडक्शन देतो आणि जे काय ओरिजिनल, जे काय रूट स्टॉकचं जे काय ब्रांच आहे ती पण आपल्याला प्रोडक्शन देते. आणि मग एकाच प्लांट वरती आपण डिफरंट डिफरंट टाईप, डिफरंट डिफरंट व्हरायटीचे फ्रुट्स घेऊ शकतो. त्याला काय म्हणायचं? ग्राफ्टिंग म्हणायचं. आपण कशामध्ये करतो? मँगो मध्ये करतो आणि ऍपल मध्ये करतो. ठीक आहे, बघूया पुढची प्रॅक्टिस कोणती. बडिंग. तर बडिंग आणि ग्राफ्टिंग या दोन्हीचं प्रिन्सिपल सेमच आहे मित्रांनो. फक्त जिथे आपण सायन यूज करतो तिथे आपण काय करतोय? बड यूज करतोय. तर बघूया बडिंग म्हणजे काय. इन्सर्शन ऑफ बड इनटू द रूट स्टॉक टू प्रोड्यूस अ न्यू इंडिव्हिज्युअल इज नोन ॲज बडिंग. बडिंग म्हणजे काय, जिथे आपण मगाशी बघितलं इथे असा सायन दिसत होता आणि हा रूट स्टॉक दिसत होता. तर सायन आणि रूट स्टॉक नंतर आपण काय केले, असे कनेक्ट केले. तर बडिंगच्या केसमध्ये आपण काय करणार आहे, सायनच्या जागी फक्त आपण काय करणार आहे, ही बड यूज करणार आहे. ही बड आहे ती आपण इथे यूज केली आणि मग नंतर काय झालं, ती बड ग्रो झाली आणि नंतर ही काय करणार आहे, आपल्याला प्रोडक्शन देणार आहे. ग्राफ्टिंग आणि बडिंग या दोघांचं प्रिन्सिपल सेमच आहे. फक्त आपण काय करत असतो, सायनच्या जागी बड यूज करत असतो. त्याला काय म्हणायचं? बडिंग म्हणायचं. बडिंग आपण कशामध्ये करतो? रोज मध्ये करतो, सिट्रस मध्ये करतो, बेर मध्ये करतो. तर हे एक्झाम्पल आहेत. बडिंग प्रॅक्टिस आपण कोणत्या क्रॉप मध्ये करतो. ठीक आहे, बघूया आपण पुढची प्रॅक्टिस. लेअरिंग. तर लेअरिंग, द डेव्हलपमेंट ऑफ रूट्स ऑन अ स्टेम while the stem is still attached to the parent plant. बघा इथे तर काय, डेव्हलपमेंट ऑफ रूट्स, आपल्याला रूट्स डेव्हलप करायचे स्टेमला, ते पण कधी? स्टील अटॅच्ड टू द पॅरेंट प्लांट. ज्या वेळेस ही स्टेम त्याच्या पॅरेंट प्लांटला अटॅच आहे त्याच वेळेस आपण काय करतोय, त्याच्यावरती रूट एमर्ज करतोय. तर त्याला काय म्हणायचं? लेअरिंग म्हणायचं. याला आपण मराठी भाषेत काय म्हणतो? गोटी म्हणतो, गोटी कलम. तर हे आपण पोमोग्रेनेट किंवा लेमन मध्ये करत असतो. तर लेअरिंग म्हणजे काय असतं? लेअरिंग मध्ये जनरली आपण काय करतो, आता सपोज ही ब्रांच आहे, तर ब्रांचच्या वरची ही जी काय साल आहे ती इथली काढून घेतो, इथे दिसत नाही आतमध्ये, हे काढून घेतो आणि त्याच्यावरती आपण काय अप्लाय करतो? IBA अप्लाय करतो, इंडॉल ब्युट्रिक ऍसिड, जे काय ग्रोथ रेग्युलेटर, हे अप्लाय करतो. त्याच्यावरती काय लावतो? स्पॅग्नम मॉस लावतो, स्पॅग्नम मॉस लावतो. त्या स्पॅग्नम मॉसचा CN रेशो किती असतो माहितीये का? त्या स्पॅग्नम मॉसचा CN रेशो असतो 1:200. आणि मग नंतर हे स्पॅग्नम मॉस हे IBA याच्यावर अप्लाय करून त्याच्यावरती पॉलिथिन बॅग, पॉलिथिन बॅग न काय करत असतो, इथे दिसतंय बघा, पॉलिथिन बॅग न आपण काय करत असतो, त्याला कव्हर करत असतो आणि ते पॅक बांधून ठेवत असतो आणि याच्यावरती नंतर छोटे छोटे असे होल्स पाडत असतो. तर हे असं लेअरिंग प्रोसेस असते. हे होल्स का पाडतो आपण? तर हे रूट्स, जे काय न्यू एमर्ज्ड रूट्स आहेत, त्या रूट्सला ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड मिळावा किंवा त्याच्यामधून ते रूट्स असे एमर्ज व्हावे म्हणून इथे होल्स पाडत असतो. तर ही लेअरिंग प्रोसेस आहे, गुटी म्हणतात याला. ही आपण प्रॅक्टिस जनरली पोमोग्रेनेट मध्ये करतो, लेमन मध्ये करतो. यामध्ये काय होतं, डेव्हलपमेंट ऑफ रूट, रूटची डेव्हलपमेंट होते. कुठे होते? स्टेम वरती होते. while the stem is still attached to the parent plant. तर ही लेअरिंग प्रोसेस आपण लेमन किंवा पोमोग्रेनेट यामध्ये करत असतो. त्यामध्ये आपण इंडॉल ब्युट्रिक ऍसिड, जे काही ग्रोथ रेग्युलेटर आहे, ते यूज करतो. त्याच्यावरती स्पॅग्नम मॉस लावतो आणि ते पॉलिथिन बॅग न पॅक करून घेतो. त्या स्पॅग्नम मॉसचा CN रेशो किती असतो? 1:200 असतो. तर धन्यवाद मित्रांनो. आजचं हे लेक्चर एवढंच होतं आपलं. दुसऱ्या पार्ट मध्ये आपण राहिलेल्या हॉर्टिकल्चर प्रॅक्टिसेस बघितल्या. जर हे लेक्चर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटलं तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओ, नवीन कन्सेप्ट मी घेऊन येतोय आपल्या चॅनलवरती. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.